अजित पवार गटाचे 20 उमेदवार ठरले. संभाव्य उमेदवाराची यादी जाहीर. महायुतीचे जागा वाटप जाहीर झालेले नसताना आता अजित पवार गटाच्या संभाव्य 25 उमेदवाराची यादी समोर आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झाली नाही, पण सध्या सर्वत्र पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झाली नाही, पण सध्या सर्वच पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत आहे. सध्या या दोन्ही घटक पक्षाच्या बैठका पार पडताना दिसत आहेत. महायुतीची जागावाटप जाहीर झालेले असताना आता अजित पवार गटाच्या संभाव्य 20 उमेदवारांची यादी समोर आली आहे. अजित पवार गटाची नुकतीच पक्षांतर्गत बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संभाव्य 20 उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या उमेदवाराच्या नावाची यादीही समोर आली आहे. यानुसार बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढणार असल्याचे चित्र दिसत आहे, तर बीड परली विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे हे रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. कोण आहे ते 19 उमेदवार? बारामती अजित पवार, येवला छगन भुजबळ, आंबेगाव दिलीप वळसे पाटील, परळी धनंजय मुंडे, कागल हसन मुश्रीफ, दिंडोरी नरळी झिरवळ, रायगड आदिती तटकरे, अहमदनगर संग्राम जगताप, खेड दिलीप मोहिते पाटील, अहेरी बाबा अत्राम, कळवण नितीन पवार, इंदापूर दत्ता भरणे, उदगीर संजय बनसोडे, पुसद इंद्रनील नाईक, वाई खंडाळा महाबळेश्वर मकरंद पाटील, पिंपरी अण्णा बनसोडे, मावळ सुनील शेळके, अमळनेर अनिल पाटील, जुन्नर अतुल बेनके, वडगाव शेरी सुनील टिंगरे. अजित पवारकडून मुख्यमंत्रीपदाची मागणी. दरम्यान काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा बनवून दाखवली होती. अजित पवार थेट केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्यापुढे हा प्रस्ताव मांडला होता. द हिंदू या इंग्रजी दैनिकाने या संदर्भात वृत्त दिले होते. अमित शहा हे पुन्हा दिल्लीकडे होण्यासाठी रवाना होत असताना अजित पवार आणि अमित शहा यांची मुंबई विमानतळावर बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्रीपदाची इच्छा बनवून दाखवली. महायुतीने विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून नाव घोषित करावे, राज्यात बिहार पॅटर्न राबवावा असा प्रस्ताव अजित पवारांनी अमित शहा यांच्या समोर ठेवला आहे. आता यावर काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.